नमस्कार मित्रांनो, A&V क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील गोगलबाई बारशाला जातात हा धडा ऐकवणार आहे। सकाळ झाली, गोगलबाई उठल्या, आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या। सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या। तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली। तिला पाहून गोगलबाईंनी विचारले, काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले? चिऊताई म्हणाली, मी आले आहे बोलावणे करायला। उद्या की नाही माझ्या बाळाचे बारसे आहे, मुद्दाम तुम्हाला सांगायला आले आहे। नक्की यायचे बरे का? आणि हे पहा, लवकरच निघा जरा, म्हणजे वेळेवर पोचाल। बरं येऊ मी? अच्छा, असे म्हणून चिऊताई दुसरीकडे बोलावणे करायला लगेच भुरकन उडून गेल्या। दुसऱ्या दिवशी गोगलबाई अगदी लवकर उठल्या, घाईघाईने तयार झाल्या आणि लगबगीने निघाल्या। बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला। खूप वेळ झाला, सगळी सकाळ गेली, दुपार झाली, दुपारही गेली, संध्याकाळ झाली, तरी चिऊताईचे घर काही येईना। लांबूनही ते दिसेना, पण घर येईतोवर चालायचे, बारसे चुकवायचे नाही असे ठरवून त्या चालतच राहिल्या। शेवटी एकदाचे दूर अंतरावर गोगलबाईंना चिऊताईचे घरटे दिसू लागले। चिऊताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती, खूप गडबड चालली होती। गोगलबाईंना आनंद झाला। त्यांना वाटले, मंडळी दिसत आहेत, धावपळ चालू आहे, म्हणजे बारसे उरकले नव्हते खास। चिऊताईची अगदी धांदल उडून गेली होती। समारंभाला खूप मंडळी आलेली दिसत होती। मैनाराणी आपल्या गोड आवाजाने पाहुण्यांचे स्वागत करत होत्या। पोपटदादा त्यांना प्रेमाने फांद्यांवर बसवत होता। साळुंकी मावशी गुलाबाच्या पाकळ्यांतून सगळ्यांना मध प्यायला देत होत्या। कावळे काकू सारखी आपली मान इकडे तिकडे करून हवे नको पाहत होत्या। फुलपाखरे मात्र रंगबिरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे उगीचच मिरवत होती। शेवटी एकदाच्या हश्य करत गोगलबाई घरट्यापाशी पोचल्या। धापा टाकत म्हणाल्या, पहा चिऊताई, आले की नाही बाई वेळेवर बारशाला? यावर जमलेली सर्व मंडळी खो खो हसू लागली। त्यांच्या या हसण्यामुळे बिचाऱ्या गोगलबाई अगदी गोऱ्या मोऱ्या झाल्या। मग चिऊताईच त्यांना म्हणाली, अहो गोगलबाई, बारसे कुठले? ते तर मागेच झाले। आज माझ्या बाळाचे लग्न आहे। बरे झाले तुम्ही बारशाला निघालात म्हणून, निदान लग्नाला तरी वेळेवर पोचलात। तर मित्रांनो, हा इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा होता। असेच धडे तुम्हाला ऐकायचे असतील किंवा कविता ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे मत आणि पुढील धडा तुम्हाला कोणता ऐकायचा आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद।